एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। संघर्ष कामगार संघटनेतर्फे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त अभिवादन। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त संघर्ष कामगार संघटनेतर्फे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी संघर्ष कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, दक्षिण तालुका अध्यक्ष बाळासाहेब हजारे, शहर उपाध्यक्ष सुनील हेगडे, जिल्हा संघटक आनंद कोकणे, गणेश हाटकर, युवा नेते राहुल जाधव तसेच संघर्ष बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जय भीम। लोकभाऊ अण्णाभाऊ साठे यांचा 105वी जयंती आणि कामगार संघटना यांच्यातर्फे सगळ्यांना माझ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि माझे अण्णा आणि आमचे पदाधिकारी आणि आमचे अध्यक्ष यांच्या सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव, उपाध्यक्ष हेडगे साहेब, जिल्हाध्यक्ष गायकवाड साहेब, दक्षिण तालुका अध्यक्ष बाळासाहेब हजारे साहेब, जिल्हा संघटक आनंद कोकणे साहेब आणि माझ्या कार्यक्रमात असलेले राजू गोडगे साहेब आणि माझे पदाधिकारी, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त आज या संघर्ष कामगार संघटनेच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा केलेला आहे। अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राची एक निर्मिती कशी संघ करता येईल, चळवळीमध्ये महाभयानक मोठं जर आनंद योगदान अण्णाभाऊचं आहे। रशियामध्ये रशियाचा प्रवास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सर्वप्रथम जर कुणी गुणगान गायला असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी राजाचं गुणगान गाऊन या महाराष्ट्रातल्या कुलदैवताचं समाजामध्ये प्रबोधन जागरण करण्याचं प्रवर्तन कोणी केलं असेल तर आज या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे। त्यांच्या विचारधारेला आणि बाबासाहेबांच्या विचारधारेला, महात्मा फुलेंच्या विचारधारेला, शाहू महाराजांच्या विचारधारेला, छत्रपती शिवाजीराजांच्या विचाराला, या विचारधाऱ्यावर ही संघर्ष कामगार संघटना चालत असून यापुढे बांधकाम कामगारला, खऱ्या बांधकाम कामगारला न्याय हक्क मिळवून द्यायचं काम या महापुरुषाच्या रक्तामधून, आमच्या रक्तामध्ये तळमळीचं कार्य, आमच्यामध्ये एक अशी ऊर्जा निर्मिती केलेल्या महामानवानं त्या ऊर्जा घेऊन आज समाजामध्ये आम्ही जयंतीनिमित्त मी घोषित करतो की तळागाळातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर अडचण आली असेल, बांधकाम कामगार क्षेत्रातील कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण असेल, आज जयंतीचं औचित्य साधून मी तमाम सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना जाहीर परिषद करतो की कुठल्याही वेळेस माझं कार्यालय ओपन असतं। जयंतीचं औचित्य साधून सगळ्या बांधकाम कामगाराच्या ज्या अडीअडचणी आहेत ती सोडवण्याचं काम माझी पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्याची सर्व टीम आणि राज्याची पूर्ण टीम अहोरात्र परिश्रम करते। ह्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा एवढी सोलापुरात माझ्या जनतेला तमाम इच्छा आहे। जय महाराष्ट्र, जय भीम।